नमस्कार फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत कर्नाटक. ॲक्च्युली पूर्ण कर्नाटकमध्ये पोचलो नाही आहोत. बेळगावला आम्ही आलो होतो. कर्नाटकच म्हणता येईल. बेळगावीमध्ये रात्री स्टे केला. काल रत्नागिरीतून तुम्हाला काहीच दाखवता आलं नाही. काल आम्ही बेळगावमध्ये स्टे केला आणि सकाळी उठल्यावर आम्हाला जिथे स्टे केला त्याने सांगितलं एक साधारण 5 किलोमीटरवरती इथे एक झू आहे, तुम्ही बघा, आनंद येईल. आणि हे आहे सांबर, ज्याला आपण मराठीत सांबर म्हणतो, हिंदीमध्ये ह्याला कदाचित बारासिंगा म्हणतात. आणि हा आहे मेल आणि हे इथे त्याच्या फीमेल्स आहेत पूर्ण केजमध्ये. 2 फीमेल्स, एक इथे आहे आणि ही एक इथे आहे. 2 फीमेल्स आहेत आणि एक मेल आहे, बारासिंगा म्हणतात ह्याला. आणि खरंच इतका आनंद होत आहे की वाटलं नव्हतं की असे वन्य प्राणी बघायला मिळतील जे फार दुर्मिळ आहेत. आणि आत्ताच्या लाईफमध्ये निसर्ग खरंच खूप लांब गेला आहे आपल्यापासून. आपण फक्त स्मार्टफोन्स आणि इथे एक पिल्लू पण आहे, हे बघा, सुंदर बाळ आहे. झोपलंय आता हे आहेत हरिण आहेत. स्पॉटेड हरिण. ह्यांच्या अजून पण काहीतरी आहे त्याच्यामध्ये. हरिण पण आहे आणि ते शिंगवाला वेगळं काहीतरी आहे. इतकं झोप नाही आहे त्याच्यामुळे. खरंच जर ह्या साईडला तुमची फेरी झाली कर्नाटक साईडला तर बेळगावीच्या पुढे 5 किलोमीटरवर हे एक झू आहे. वाचता तर आलं नाही, त्यांचं लँग्वेज कानडीमध्ये लिहिलं होतं. मी फोटो शेअर करेन प्लेसची. आता मी तुम्हाला हरण नव्हतं ते ब्लॅक बक होतं आणि तुम्हाला सांबर दाखवलं. हरणाचा कळप आहे, कळप एकदम सुंदर वाटतंय बघायला. किती हरिण आहेत बघा, किती सुंदर आहेत ते. खूप प्रसन्न वाटतंय, खूप मन समाधानी झालं बघून. स्लॉथ बियर आहे. स्लॉथ बियर अस्वल. सुंदर आहे. वाव, वाव, बघतोय तो आपल्याकडे. किती सुंदर आहे, पण तेवढाच डेंजर पण आहे. दात बघा त्याचे केवढे मोठे आहेत. आपल्या सफारीचं सफर म्हणजे लायन, सिंह. लायन आणि लायनेस केवढी मोठी आहे ही. वाव वाव, ही फीमेल आहे आणि हा आहे मेल. वाव, किती सुंदर आहे. तिचा फेस इतका मोठा आहे ना, म्हणजे आपण जे टीव्हीत पाहतो ते आणि रिअल खूप फरक आहे. मस्त वाटतंय, खूप मस्त वाटतंय. आणि हा आहे मेल. बघतोय तो.
खरंच राजा आहे राजा. हल्ली होती दोघं एकमेकांपासून लांब बसलेत. मी म्हणाले ना दोघं लांब बसलेत म्हणून ती चालली त्याच्याजवळ. किती आहे ती, केवढी मोठी आहे. वाव वाव वाव. आता कर लगेच कर. गाणं बोलतोय का काय? आपण जे बघतो ना डिस्कवरी मध्ये हे आहे तरस. तरस हाय ना, कसं गोल 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 फिरतंय. हा हे बघ इथे पण एक आहे हाय ना. हा इथे एक आहे आणि तिथे एक आहे. हे बिंदास गेले. तरस आहे हे, तरस आहे ना. करत नाही का? इतक्या जवळून लेपर्डचा व्हिडिओ घेते मी. किती समोर, अगदी समोर बघतोय माझ्याकडे. वाव, म्हटलं हा लेपर्ड बघा किती जवळ आहे. अगदी म्हणजे अगदी जवळ. हा बघा लेपर्डच्या सोबत माझा व्हिडिओ चाललंय. तिथे मागे पण एक आहे आणि हा इथे मस्त आरामात झोपलाय. एकदम जवळ. क्रोकोडाईल, मगर. प्रसन्न वाटते खूप सगळं बघायला मिळालं. फिरवलेला मोर आहे. आत्ताच आवाज मारला होता ना पिहू. पिसारा बघ फुलला. हो, ह्याचा पिसारा खूप मोठा आहे. यानंतर आम्ही जाणार आहोत टायगर सफारी. ह्याला वेगळं का ठेवलं? ही छोटी प्रजाती वाटते आणि ते मोठे प्रकार आहेत. काहीतरी फरक आहे दोघांमध्ये. दोघांचे पिंजरे वेगळे आहेत. इथे आहे सफेद मोर. लांडोर आहे आणि मोर आहे. सफेद मोर. डक्स आहेत. पॅरेट्स आहेत.
आता जाऊया आपण जंगल सफारीकडे. जंगल सफारी म्हणजे टायगर सफारी आहे. सफारीमध्ये टायगर दाखवतात. टायगर ओपन आहे आय गेस. तो बघायला जातो आपण. ही अशी गाडी आहे टायगर सफारीसाठी. इथून एंट्री पॉईंट आहे आणि आपण आत जाऊन टायगर बघू शकतो. तर आपल्याला ते दाखवणार आहेत. सफारीसाठी बसतोय आम्ही व्हॅन मध्ये. टायगर सफारी एक्साइटेड. जंगल सफारी सुरू झाली आहे. बघायला निघालोय टायगर. हरिण हरिण आहे तिथे. हरिण सोडले असतील. दाखवूया ना माहिती ना. हॅलो हॅलो. या 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 या. खूप मोठा आहे. या या. गाडी जरा ಮುಂದೆ ಬಿಡ. वाघाचं नाव कृष्ण आहे. वाघीण आहे. वाघीण. जेवायला बसलोय तर आम्ही. थोडं वेगळ्या प्रकारचं जेवण आहे. आपल्याला सवय नाही आहे असं. म्हणजे वेगळं दिसतंय थोडं. पण टेस्ट खूप ऑथेंटिक आहे. मस्त टेस्ट आहे. मटकी मसाला म्हणून एक प्रकार आहे. मटकीची उसळच वाटते आम्हाला. त्यात थोडी ग्रीन पीस आहेत आणि मिरची घातली आहेत. छान तिखट मसाला. अंड्याची भुर्जी घेतली. त्यात तडका आणि ज्वारीची भाकरी थोडी वेगळ्या प्रकारची कडक भाकरी दाखवू तुम्हाला. हे अशी ज्वारीची पापडसारखी कडक भाकरी आहे. हा थोडा वेगळ्या प्रकारे पण खायला छान वाटते आणि टेस्ट पण येते. गुड मॉर्निंग. आज मी निघाले कोकणातल्या प्रवासासाठी. आता अर्धा प्रवास झालाय. सकाळ झाली आहे. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आज खूप काही करायचं असं ठरवलंय कोकणात. निसर्ग खूप सुंदर आहे. बारीक बारीक पाऊस येतोय. बघूया काय काय करता येत आहे. आपण एकत्र राहूयाच. पूर्ण प्रवास मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे कोकणात कुठे कुठे आलो, काय काय केलं. सगळा अनुभव तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे. आनंद येतोय प्रवासाचा. निसर्ग दाखवा.
नमस्कार. मगाचपासून मी गाडी चालवत होती, मला काही तुम्हाला सगळं दाखवता आलं नाही व्यवस्थित. आता आम्ही पोचलोय सवतसडा. चिपळूणचं सगळ्यात फेमस असं एक ठिकाण आहे जिथे खूप छान वॉटरफॉल आहे. पाठीमागे दिसतंय बघा, त्याला म्हणतात सवतसडा. ह्या सवतसड्याची एक स्टोरी आहे असं म्हणतात, ती खरी का खोटी माहीत नाही, त्यामुळे सांगत नाही तुम्हाला. फक्त लोकेशनचा आनंद घ्या. किती छान आनंद घेण्यासारखं लोकेशन आहे बघा. कसं आहे? नमस्कार फ्रेंड्स. आता आम्ही पोचलो आहेत. आम्हाला जायचं होतं रत्नागिरीमध्ये, पण आम्ही थकलो आहेत आणि आज या संगमेश्वरमध्ये रेस्ट करण्याचा, थांबण्याचा आमचा एक प्लॅन आहे. तर इथे पोचलो आहे. तिथे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे करणार आहोत आणि इथेच जवळ एका मित्राचं गाव आहे. तर आज आमचा प्लॅन आहे किरव्या पकडण्याचं. तर मी बरंच काही मुंबईवरून सामान घेऊन आलेली आहे. आमच्या अलिबागमध्ये गाडे लावून, म्हणजे असे गोल लोखंडी एक रिंग असते, त्याच्या भोवती जाळं करतात आणि एक थोडं हलकं त्याला वेटेज देऊन आहे ना, त्याला रशी बांधली जाते आणि त्यात खाद बांधून असं किरव्यांसाठी ते सोडलं जातं आणि मग किरव्या त्यात येऊन ते खात बसतात आणि आपण थोड्या वेळाने उचललं की त्यात आपल्याला किरव्या सापडतात. तर तो प्लॅनिंग आमचा आहे. बघूया सक्सेसफुल होतो का. आपलं तर हे काम नाही आहे, पण हाऊस खूप आहे. फिशिंग मला खूप आवडते, तर बघूया करायला जमतं आहे का. आज प्लॅनिंग आहे, मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते प्लॅन सक्सेसफुल होतो आहे की नाही. झालं तरी आनंद आहे, नाही झालं तरी आनंद आहे. पावसाचा आनंद घेता येईल बस. तर भेटूया थोड्या वेळात. खूप वाईट वाटतं तुम्हाला सांगताना. आम्ही गाडी टाकली, प्रयत्न केला, पण सगळे गाड्या आमचे वाहून गेले. आज खूप पाऊस आहे कोकणात आणि पावसामुळे आमचे काहीच गाडे टिकले नाहीत. एकही किरवी आम्हाला पकडता आलेली नाही. आता आम्ही परत आलो आहेत आणि शांतपणे जेवणार आहोत. कसं आहे डिश? सकाळ गुड मॉर्निंग. आता आमची तयारी झाली आहे. आम्ही निघालो आहेत रत्नागिरीसाठी. तयारी करतो आहे, ऑलमोस्ट कंप्लीट. रत्नागिरीत आता आम्ही जाणार आहोत. इथून संगमेश्वरवरून निघत आहोत. तर आता अशा प्रकारे आम्ही आजचा प्रवास संपवत आहोत. मजा आली झू पाहिला, जेवण पण छान होतं, प्राणी पण मस्त होते. तर आजचा प्रवास आज आपण संपूया. आता कुठेतरी आम्ही राहण्याची जागा बघतो आणि विश्रांती घेतो.